धम्मपद 19 आणि 20. यमक वग्ग धम्मपदामधलं पहिलं वग्ग यमक वग्ग. यमक म्हणजे जोड्या. आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की यमक वग्गामधले प्रत्येक धम्मपद हा जोड्यांमध्ये आहे. तसंच आजचा देखील धम्मपद आहे ते 19 आणि 20. काही गोष्टी एकाच अर्थाच्या, पण त्याचा एक शब्द चेंज केला की त्याचा अर्थ वेगळा होतो. अशा प्रकारे जे धम्मपद आहेत ते यमक वग्गामध्ये येतात. जसे की आपण पाहिलं, पहिला आणि दुसरं पदुत्थेन म्हणजे दूषित मनाने केलेलं कार्य, आणि प्रसन्नेन म्हणजे प्रसन्न मनाने केलेलं कार्य. त्याच्यामध्ये कशा प्रकारचं अंतर असतं ते आपण धम्मपद 1 आणि 2 मध्ये पाहिलेलं आहे. त्याच प्रकारे आजचं हे धम्मपद 19 आणि 20. धम्मपद 19 अशा प्रकारे आहे. बहुं पीच संहितं भासमानो न तक्करो होती नरो पम्मतो गोपो व गावो गणये परेसंग न भागवा सामान्यस्य होती. पुन्हा एकदा सांगतो. बहुं पीचे संहितिं भासमानो न तक्करो होती नरो पम्मतो गोपो व गावो गणयं परेसंग न भागवा सामान्यस्य होती. मराठीत अर्थ असा होतो की कुणीही खूप ग्रंथांचं पठन केलेलं आहे, परंतु प्रमादामध्ये राहून तो त्यानुसार आचरण करत नाही, तर जसा एखादा गुरे राखणारा असतो, तो फक्त गाय किंवा जो गाय बकऱ्या घेऊन जातो त्यांची फक्त गणना करत असतो. तशाच प्रकारे जो असा खूप ग्रंथाचं पठन केलेलं आहे पण त्याचं आचरण करत नाही, त्याच प्रकारे तो त्याचा सामान्याचा अधिकारी होत नाही. म्हणजे ज्या प्रकारे गुरे राखणारा असतो, त्याचं काम फक्त गुरांना घेऊन जाणे, मोजून घेऊन जाणे, त्यांना चारा घालून पुढे पुन्हा आणणे, आणि त्याचं कार्य फक्त तितकंच असतं. त्यांची गणना करण्यापर्यंत त्याचं कार्य असतं. पण त्या गुरांपासून, गायींपासून, म्हशींपासून जे दूध, दही किंवा चीज, लोणी मिळतं, त्याच्यावर त्याचा काही हक्क नसतो. तशाच प्रकारे खूप संहिता म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेले उपदेश, त्रिपिटक. खूप त्रिपिटकामधलं ज्ञान आहे, सुत्तांचं पठण आहे. त्याचा अर्थ लोकांना समजावू शकतात. पण जर त्या सुत्तांप्रमाणे, त्या त्रिपिटकाप्रमाणे, त्या उपदेशांप्रमाणे जर आचरण नसेल, आणि जर तो व्यक्ती प्रमादामध्ये राहत असेल आणि त्या आचरण करत नसेल, तर तो ब्राह्मण्याचा अधिकारी होत नाही. म्हणजे जो ते दाखवत आहे की त्याला खूप माहिती आहे, पण तो खूप समजदार आहे, तो खूप ज्ञानी आहे, तो खूप प्रज्ञावान आहे.
जरी तो दाखवत असला परंतु त्याचं आचरण नसल्यामुळे तो त्या पदाचा अधिकारी होत नाही. अशा प्रकारे हे धम्मपद 19, धम्मपद 20. अप्पमीचे संहितं भासमानो धम्मस्व होते अनुधम्मचारी रागंच दोषंच पहाय मोहं सप्पम जानो सुविमुच्चितो अनुपादियानो इदवांगुरंगवा स भागवा सामणस्य होती. पुन्हा एकदा. अप्पम्मीचे संहितं भासमानो धम्मस्व होती अनुधम्मचारी रागंच दोषंच पहाय मोहं सप्पम सम्मप्पजानो सुविमुच्चितचित्तो अनुपादियानो विधवांगवा स्वभागवा सामणस्य होतो. याचा अर्थ असा होतो, कुणी भले थोड्याच उपदेशांचा पाठ केलेला आहे परंतु त्याचं आचरण धम्मानुसार आहे, तो धम्माचं आचरण करतो, त्यांनी राग द्वेष मोह याला दूर करून चित्त शुद्ध केलेला आहे, असा व्यक्ती फक्त या लोकातच नव्हे तो परलोकात देखील आसक्ती ठेवत नाही. आणि असा व्यक्ती हा श्रामण्याचा अधिकारी म्हणजे प्रज्ञावान किंवा तो हुशार श्रामण्याचा अधिकारी होत असतो. भासमान म्हणजे त्याचं पठन केलेलं आहे. पम्मत म्हणजे प्रमादामध्ये राहणे. अनुधम्मचारी म्हणजे धर्माप्रमाणे वागणारा. रागंच दोषंच म्हणजे राग द्वेष आणि मोह पहाय म्हणजे दूर केलेला. सम्मप्पजान म्हणजे सम्यक ज्ञान प्राप्त झालेला. सुविमुक्त चित्त म्हणजे सर्व प्रकारच्या दुर्गुणांपासून वासनांपासून मुक्त झालेला. अनुपादियानो म्हणजे कुठल्याही गोष्टी विषयी चिंता न करणारा. आणि इदवा गुरांवा म्हणजे या लोकात किंवा परलोकामध्ये. अशा प्रकारे खूप सुक्तांचं पठण केलेलं आहे. खूप सुक्तांविषयी माहिती आहे. खूप सुक्त किंवा धम्मपद किंवा त्रिपिटकामधील जे काही भगवान बुद्धांचे उपदेश आहेत ते माहिती आहेत. त्यांचा दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात. परंतु जर जे ते उपदेश आहेत जे ते उपदेश आहेत त्याच्याप्रमाणे न वागणारा, त्या उपदेशांचं पालन न करणारा व्यक्ती हा गुरु राखणाऱ्या व्यक्तीप्रमाणे फक्त त्याच्या गुरे मोजण्यामध्ये त्याचं हुशारपण असतं, परंतु त्याच्यापासून दूध दही लोणी प्राप्त होतं त्याचा तो आस्वाद घेऊ शकत नाही. म्हणजे जो भगवान बुद्धांनी जे उपदेश सांगितलेले आहेत ते उपदेश फक्त कंठस्थ करणं किंवा ते दुसऱ्यांना योग्य प्रकारे समजून सांगणे
याच्याही पेक्षा ते उपदेश आत्मसात करणे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करणे. ते आचरण केल्यामुळे जो आपल्याला व्यक्तिगत स्वतःला जो फायदा होतो, तो फायदा जास्त आपल्याला लाभदायक असतो आणि असा लाभदायक जेव्हा तुम्ही आचरण करता, त्या आचरणाने तुमचा झालेला लाभ आणि त्याच्यानंतर तुमच्यामध्ये जी प्रज्ञा विकसित होते, त्या प्रज्ञेमुळे जे तुम्ही भगवान बुद्धांनी जे उपदेश सांगितलेले आहेत, त्याचे सार आणखीन समजून घेऊ शकता आणि या उपदेशांचं खरं प्राशन तुम्ही करू शकता. त्याचा खरा अर्थ तुम्ही लक्षात घेऊ शकता. जरी त्रिपिटकमधलं खूप कमी तुम्ही शिकलेला असाल, परंतु जे तुम्ही शिकलेला आहात, जे तुम्ही ऐकलेले आहे उपदेश आणि त्या उपदेशांप्रमाणे तुम्ही आचरण केलं, प्रत्येक शब्दावरती तुम्ही लक्ष देऊन त्या शब्दाप्रमाणे, त्या गाथेप्रमाणे, त्या पदाप्रमाणे जर तुम्ही आचरण केलं, तर भगवान बुद्धांना जे सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात येतं आणि त्या गोष्टीचा आपल्याला जास्त लाभ होत असतो. आपण इथे बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की बरेच जे फक्त आपल्या ह्याच्यामध्येच नाही, दुसरे धर्मोपदेश देखील असतात. ते देखील बऱ्याचदा खूप मोठे-मोठे प्रवचन देतात. कुठल्याही भगवान बुद्धांनी उपदेश सांगितलेला असो किंवा त्यांच्या धर्मातला एखादा उपदेश असो, पूर्ण ती ओळ वाचून दाखवून मग त्याचं विश्लेषण खूप चांगल्या प्रकारे करतात, की जेणेकरून लोकांच्या लक्षात येईल. पण जेव्हा आपण त्यांचं वर्तन पाहतो, त्या वर्तनामध्ये अशा प्रकारचं कुठलंही त्यांनी राग, द्वेष किंवा मोह याच्यावरती विजय प्राप्त केलेला नाहीये, असं आपल्याला दिसून येतं. आणि मग अशा व्यक्ती हा जरी त्यांना ग्रंथांचं माहिती असेल, जरी त्यांना ग्रंथांबद्दल खूप ज्ञान असेल, परंतु तरी देखील जरी देखील त्यांनी त्या राग, द्वेष आणि मोहावरती विजय प्राप्त केलेला नसल्यामुळे ते श्रामणण्याचे अधिकारी होत नाहीत. ते प्रज्ञेचे अधिकारी होत नाहीत. याची देखील एक छोटीशी घटना आहे. घटना 2 मित्रांची आहे. भगवान बुद्धांच्या काळात बरेच लोक त्यांच्या उपदेशाने प्रभावित होऊन भिक्खू जीवन स्वीकारत आपलं घर-दार, गृहस्थपणा त्याग करून ते भिक्खू होत. तर अशाच प्रकारे 2 मित्र ज्यातला एक मित्र वयाने जास्त मोठा असतो आणि दुसरा वयाने लहान असतो. परंतु दोघांच्या मनामध्ये एकाच वेळी भिक्खू जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते आणि ते भगवान बुद्धांकडे जातात आणि त्यांना प्रवंचित करण्यासाठी त्यांना निवेदन देतात. भगवान बुद्ध त्यांच्या इच्छेला मान देऊन त्यांना प्रवचित करतात. अशाच प्रकारे प्रवचित झाल्याच्या नंतर
दोघेही भगवान बुद्धांचे प्रवचन रोज ऐकत असतात, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि काही दिवसांनी जे दोघे असतात ते भगवान बुद्धांकडे जातात आणि बऱ्याच स्थिरतावर झालेले आहेत, भिक्खू झालेले आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये रुळलेले आहेत. ते भगवान बुद्धांना विचारतात की हे जे सगळं आम्ही प्रवचित झालेलो आहोत आणि प्रवचित झाल्याच्या नंतर आता आम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागलेल्या आहेत, तर आम्ही कशा प्रकारे पुढचा आमचा जो मार्गक्रमण असेल धर्माचा, धर्माची अभ्यास कशा प्रकारे करावा, अशा प्रकारे जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त लाभ होईल. भगवान बुद्ध सांगतात की दोन प्रकारे तुम्ही धर्माचा अभ्यास करू शकता. एक तर जे काही उपदेश आहेत ते तुम्ही कंठस्थ करायचे आहेत, त्याचा पूर्ण अभ्यास, सखोल अभ्यास करायचा आहे आणि त्याच्याप्रमाणे आचरण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे ध्यान, समाधी ध्यान करून आपली प्रज्ञा विकसित करायची आहे. अशा प्रकारे हे दोन दोन प्रकारे तुम्ही धम्माचा सराव करू शकता, धम्माचा अभ्यास करू शकता. तर जो लहान भिक्खू असतो वयाने, तो त्याचा कल त्रिपिटक किंवा जे सुत्त आहेत, त्याचा अभ्यास करण्यामध्ये जास्त असतो आणि मग तो त्या त्रिपिटकांचा अभ्यास करायला किंवा उपदेशांचा अभ्यास करायला सुरू करतो. जो भिक्खू वयाने जास्त असतो, तो विचार करतो की माझं वय खूप आहे, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. तर भगवान बुद्धांचे उपदेश जे काही मी ऐकलेले आहेत, काही लक्षात घेतलेले आहेत, तर त्याच्याप्रमाणे मी ध्यान करतो आणि ध्यानामध्ये मला जे काही लाभ होतील, त्या लाभांनुसारच मी पुढचे आणखीन काही उपदेश ग्रहण करेन. तर अशा प्रकारे त्याचं वय झालेलं आहे, त्याच्याकडे जास्त वेळ नाहीये. त्यामुळे तो उपदेशात सांगितल्याप्रमाणे जंगलामध्ये निघून जातो आणि एकटाच तिथे समाधीत ध्यान करायला सुरू करतो. त्याची समाधीमध्ये, ध्यानामध्ये प्रगती चांगली असते आणि जे काही उपदेश त्यांनी ऐकलेले आहेत, भगवान बुद्धांनी सांगितलेले, त्याचा अभ्यास खूप दांडगा असतो आणि त्यामुळे तो ध्यानाच्या एक-एक पायऱ्या पटपट चढत जातो आणि खूप चांगली प्रगती करत करत तो थोड्याच दिवसामध्ये अनंत पदाला प्राप्त होतो. इकडे जो तो दुसरा मित्र असतो, जो वयाने लहान असतो, तो त्रिपिटकाचा किंवा बुद्धवचनांचा, भगवान बुद्धांच्या उपदेशांचा अभ्यास करायला सुरू करतो. वय लहान असल्यामुळे त्याची बुद्धी तीक्ष्ण असते. लवकरच त्रिपिटकातले खूपसे उपदेश त्याला कंठस्थ होतात, त्याच्या लक्षात राहतात आणि तो लोकांना किंवा जे
भिक्खू त्याच्याकडे विचारायला येत त्यांना तो खूप योग्य रीतीने त्याला समजावून सांगू शकत होता. आणि अशा प्रकारे तो त्याचं लवकरच त्या विहारामध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये त्याचं नाव होतं, की हा भिक्खू, याला त्रिपिटकाचं बरंच ज्ञान आहे आणि तो खूप व्यवस्थितरित्या आपल्याला समजावून सांगू शकतो. अशा प्रकारे त्याचं नाव होतं. आणि मग त्यामुळे बरेच गृहस्थ किंवा बरेच भिक्खू वेगवेगळ्या सुत्तांचा अर्थ विचारण्यासाठी त्याच्याकडे येत. तर त्यामुळे त्याच्याकडे बरीच गर्दी होत असे. बरेच लोक, बरेच भिक्खू त्याच्याकडे अभ्यासासाठी येत असत. तर हे खूप लोक आल्यामुळे, खूप गृहस्थ आल्यामुळे किंवा भिक्खू आल्यामुळे त्याच्या मनामध्ये थोडासा गर्व निर्माण होतो. जरी तो खूप सुत्तांचं पठण करणारा असेल, खूप सुत्त त्याला मुखोद्गत होते, परंतु त्याचं आचरण त्याप्रमाणे नसल्यामुळे त्याच्या मनामध्ये गर्व उत्पन्न होतो, की एवढे लोक माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे त्या सुत्तांचा अर्थ विचारतात, माझ्याकडे अभ्यास करून घेतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये गर्व निर्माण होतो. तर असंच चालू असताना जो जंगलात भिक्खू गेलेला असतो, तो देखील अनंत पदाला प्राप्त झालेला आहे. त्याच्या आजूबाजूला देखील बरेच भिक्खू जातात. जेव्हा ते पाहतात, की हे भिक्खू एकटेच राहत आहेत. मग कोणाला ध्यानामध्ये काही अडचण असल्यास ते भिक्खू जे अनंत झालेले भिक्खू आहेत त्यांना विचारत, की अशा प्रकारे मला ध्यानामध्ये अडचण आहे. तुम्ही काही उपाय सांगू शकाल का? ते भिक्खू अनंत झालेले आहेत. त्यांनी बऱ्याच समाधी ध्यानाचा अभ्यास केलेला आहे. तर त्यांना कोणाचाही ज्ञानाविषयी जर अडचणी असेल तर दूर करत. असं बऱ्याच भिक्खूंना त्यांनी सांगितल्यामुळे त्यांचे देखील त्या भिक्खूंमध्ये जे अरण्यामध्ये ध्यानासाठी गेलेले असतात, त्यांच्यामध्ये नाव होतं, की हे भिक्खू आहेत. हे योग्य प्रकारे ध्यानाविषयी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडे देखील बरेचसे भिक्खू एकाने सांगितल्यामुळे दुसऱ्याने सांगितलं, अशा प्रकारे एकमेकांच्या माहितीमुळे ते भिक्खू त्यांच्याकडे जमा होतात आणि मग तिथे जंगलामध्ये ते ध्यानाविषयी त्यांना मार्गदर्शन करतात. तर अशा प्रकारे जे अरण्यातले भिक्खू आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 500 भिक्खू अरहंत होतात. तर जेव्हा सगळे अनंत पदाला प्राप्त होतात, तेव्हा त्यांचे जे मुख्य भिक्खू असतात, ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केले असतात, त्यांना ते म्हणतात, की आता आम्ही सर्व जाऊन भगवान बुद्धांची भेट घेण्यासाठी इच्छुक आहोत. तर आपले जर अनुमती असेल, तर आम्ही जाऊन भगवान बुद्धांचं दर्शन घेतो. बराच वेळ झालेला आहे. बरेच दिवस ते विहारापासून दूर आहेत. तर ते भिक्खू त्यांना अनुमती देतात आणि सांगतात, की तुम्ही भगवान बुद्धांना
दर्शन घेण्यासाठी जात आहात तर तिथे माझा एक मित्र आहे, तुम्ही त्याला देखील भेटा आणि सांगा की मी देखील इथे ध्यान करत आहे म्हणून. अशा प्रकारे निरोप द्या. तर हे 500 भिक्खू असतात, ते भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी येतात. भगवान बुद्धांचं दर्शन घेतात आणि दर्शन झाल्याच्या नंतर मग ते त्या भिक्खूंनी त्यांचा जो मित्र आहे, त्यांच्याकडे जाण्यासाठी सांगितलेले आहे, त्यांच्याकडे जातात. जेव्हा ते 500 भिक्खू त्या त्रिपिटक जाणणाऱ्या भिक्खूकडे जातात, त्यांना वंदन करतात आणि त्यांना म्हणतात, की आमचे जे गुरु आहेत, ते भिक्खू जंगलामध्ये राहतात आणि ते तुमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुमचं दर्शन घ्यावं. म्हणून आम्ही तुमचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. जेव्हा ते अशा प्रकारे ते ऐकतात, की आमचे गुरु आहेत. ते गुरु आहेत म्हटल्यावरती त्यांच्या मनामध्ये असं गर्व निर्माण होतो, की त्यांना तर स्वतःमधलं काही जास्त ठाऊक नाही. त्यांना खूप कमी माहिती आहे आणि तरी देखील हे शिष्य त्यांना आपला गुरु कसे मानत आहेत, अशा प्रकारे विचार त्यांच्या मनामध्ये येतात आणि मग अशा प्रकारे विचार मनामध्ये आल्यावरती ते त्या शिष्यांना विचारते, तुमच्या गुरूंना धर्माविषयी किंवा उपदेशांविषयी किती माहिती आहे? तर ते भिक्खू आहेत, ते देखील अरहंत असतात. ते म्हणतात, आमचे गुरु आहेत, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तर आम्ही त्यांच्या ज्ञानाविषयी काही बोलू शकत नाही. तुम्ही तुम्ही त्यांचे मित्र आहात आणि त्यांनी आम्हाला तुमची भेट घ्यायला सांगितलं. अशा प्रकारे ते जास्त त्याविषयी बोलत नाहीत. थोड्या दिवसांनी जे अरहंत झालेले भिक्खू आहेत, ते देखील भगवान बुद्धांचं दर्शन घेण्याच्या हेतू भगवान बुद्धांकडे येतात, त्यांचं दर्शन घेतात आणि त्यानंतर ते आपल्या मित्राला भेटायला जातात. जेव्हा मित्राला भेटायला ते पोहोचतात, तेव्हा मित्र त्यांना पाहतो आणि आपल्या ज्ञानाविषयी खूप गर्व निर्माण होतो आणि ते त्यांना कशा प्रकारे खजील करू आपण, अशा प्रकारचा विचार करतात आणि मी भगवान बुद्धांच्या उपदेशातले कठीणातले कठीण असे प्रश्न त्यांना विचारून त्यांना कसल्याही प्रकारचं ज्ञान नाहीये असं त्यांच्या शिष्यांसमोर उघड करेन, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. त्याच वेळी भगवान बुद्ध आपल्या दिव्य चक्षुने या जो मित्र आहे, वयाने लहान मित्र आहे, त्याचा विचार त्यांना समजतो. तेव्हा त्या लहान मित्राप्रती त्यांच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते. कारण जर या मित्राद्वारे म्हणजे अरहंत मित्राचा अपमान झाला, तर त्याची
अधोगती निश्चित आहे. त्याला खालच्या लोकांमध्ये त्याचा जन्म होऊ शकतो, अविची लोकांमध्ये त्याचा जन्म होऊ शकतो. त्यामुळे भगवान बुद्ध त्याच्या प्रती करुणात्पन्न होते आणि ते थांबवण्यासाठी भगवान बुद्ध तिथे ते सगळे जे बसलेले असतात तिथे येतात. तिथे आल्याच्या नंतर त्यांच्यासाठी जे आसन तयार केलेलं असतं त्यावरती ते विराजमान होतात. तिथे बसल्यानंतर कुणी काही बोलण्याच्याही आधी भगवान बुद्धच तिथे प्रश्न विचारायला सुरू करतात. आणि पहिला प्रश्न तो लहान शिष्य असतो त्यालाच विचारतात की प्रथम ध्यानाचे अनुभव काय असतात. तो जो लहान भिक्खू असतो त्याला प्रथम ध्यान माहिती आहे. त्याला भगवान बुद्धांनी उपदेश सांगितलेला आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रथम ध्यान असते ते माहिती आहे, पण त्याचे अनुभव त्याला माहिती नसतात. कारण त्याने तसा सरावच केलेला नसतो, त्याने तसा अभ्यासच केलेला नसतो. मग ते वयाने मोठा असलेल्या भिक्खूकडे तोच प्रश्न विचारतात. तो भिक्खू अरंत आहे, त्यांनी हे सगळ्या गोष्टी प्रथम ध्यान वगैरे करूनच ते अरंत पदाला प्राप्त झालेले आहेत. ते मग त्याचं उत्तर पटकन देतात. त्यानंतर भगवान बुद्ध दुसरा प्रश्न विचारतात. द्वितीय ध्यानाचा अनुभव काय? जो वयाने लहान भिक्खू आहे त्याच्याकडे त्याचं उत्तर नसतं. वयाने मोठा असलेला भिक्खू त्याचं उत्तर देतो. अशा प्रकारे 8 ध्यानांबद्दल भगवान बुद्ध तिथे प्रश्न विचारतात. वयाने लहान असलेला भिक्खू त्याचं उत्तर देऊ शकत नाही. वयाने मोठा असलेला भिक्खू सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. त्यानंतर भगवान बुद्ध 4 मग स्वतःपन्न शब्दागामी अनागामी अनंत याचा अनुभव काय असतो याविषयी विचारतात. आणि तो वरिष्ठ भिक्खू आहे, वयाने मोठा भिक्खू आहे, त्यांनी ह्या सर्व पायऱ्या पार केलेल्या असतात. त्यामुळे ह्या गोष्टींविषयी तो सांगू शकतो आणि वयाने लहान भिक्खू आहे तो सांगू शकत नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध तिथे त्या लहान भिक्खूकडून अरांत भिक्खूंचा अपमान होण्यापासून त्याला परावृत्त करतात आणि थोड्याशा देखील उपदेशांवरती त्याचं ग्रहण करून त्याचा सार लक्षात घेऊन आणि समाधीमधून प्रज्ञेमधून जो आपला ते सार ग्रहण करण्याचा सार ग्रहण करतो त्याला जास्त महत्व आहे की फक्त उपदेश कंठस्थ करून लोकांना सांगणं हे किंवा नुसतं कंठस्थ असून त्याच्यावरती आचरण न करणं यापेक्षाही थोडस त्रिपिटक माहिती आहे पण त्याच्यावरती आचरण करणं त्या मार्गावरती चालणं हे जास्त महत्वाचं आहे असं
भगवान बुद्ध तिथे उपदेश करतात आणि अशा प्रकारे जे काही उपदेश आपल्याला मिळालेले आहेत, वाचायला मिळालेले आहेत, तर त्या उपदेशाप्रमाणे त्याच्यावरती चालायचं आहे, त्याच्याप्रमाणे मार्गक्रमण करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी नक्की काय उद्देश केलेला आहे ते ध्यानातून, समाधीतून समजून घ्यायचं आहे. आणि ह्या समजण्याला जास्त महत्व आहे. अशा समजण्याने आपण आपली प्रज्ञा विकसित करत असतो. बाकी वारंवार ते आपलं सुत्त पठण करत राहायचं, सुत्त वाचत राहायचं आणि त्याच्यावरती चिंतन न करता किंवा विचार न करता वारंवार सुत्त वाचत राहायचं आणि कंठस्थ करायचं, पठण करायचं. त्याही पेक्षा जे काही आपल्याला माहिती आहे त्याचं चिंतन करून समाधीच्या मार्गाने आचरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं जसं आपण आचरण करू तसं तसं आपले राग, द्वेष आणि मोह दूर होतच असतात. त्यामुळे आचरणाला जास्त महत्व द्यायचं आहे. जे काही आपण आतापर्यंत वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, ते पूर्णपणे आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आत्मसात केल्याच्या नंतर तुमच्या लक्षातच येईल की आपोआपच आपल्याला जसं की 4 आर्य सत्य आहे, ते आपल्याला माहिती आहेत, पण ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणाला जेव्हा आपल्याला दुःख उत्पन्न होतं, तेव्हा ते लक्षात यायला पाहिजे, अरे हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आर्य सत्य आहे, की हे दुःख अशा प्रकारे निर्माण होतं आणि त्याची अनुभूती आपण क्षणाक्षणाला आपल्या जीवनामध्ये आपल्याला घेतली, तर हे जे आपली अनुभूती असते, आपले अनुभव असतात, त्यांनी आपली प्रज्ञा विकसित होत जाते. 4 अष्टांगिक मार्ग आहे. 4 आर्य सत्य आहेत. आर्य अष्टांगिक मार्ग आहे किंवा प्रत्युत्तर समुत्पाद आहे. हे सगळ्या गोष्टी अनुभव करण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही वाचून त्या गोष्टी थोड्या बहुत समजू शकता. पण जेव्हा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये त्या गोष्टींचा अनुभव घ्याल किंवा समाधी ध्यानामध्ये तुम्ही ह्या गोष्टी पाहू शकाल, तेव्हाच खऱ्या प्रकारे आपली प्रज्ञा विकसित होत असते आणि भगवान बुद्धांचे जे उपदेश आहेत, त्याच्यावरती आपण मार्गक्रमण करू शकत असतो. अशा प्रकारे आजच्या धम्मपदामध्ये भगवान बुद्धांनी जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त जे काही आपल्याला उपदेश प्राप्त झालेले आहेत, जरी थोडे असले तरी त्याच्यावरती आचरण करणं जास्त महत्वाचं आहे, असा इथे उपदेश केलेला आहे. आजच्या धम्मपदाच्या विषयी इतकंच.